एस स्क्वेअर एम अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञान इयत्ता 8वी या पुस्तकातील 5वे प्रकरण अणूचे अंतरंग या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आज आपण मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन या घटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपण पाहिले की KLMN या कवचामध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की इलेक्ट्रॉन स्वरूपन किंवा इलेक्ट्रॉनचे वितरण त्याच्यामध्ये पहिल्या कक्षेला अनुक्रमे K, दुसऱ्या कक्षेला L, तिसऱ्या कक्षेला M आणि चौथ्या कक्षेला N म्हणतात. आणि पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2, दुसऱ्या कक्षेमध्ये L या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षा M या कक्षेमध्ये 18 आणि चौथ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 32 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. हीच कवचांची कमाल धारकता होय. म्हणजेच एखाद्या कवचामध्ये आता कवचाच्या कमाल धारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचामध्ये वितरण होते. आता हीच कवचाची कमाल धारकता होय. कवचाची कमाल धारकता म्हणजे काय तर पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. ही पहिल्या कवचाची कमाल धारकता होय. दुसरे कवच ज्याला आपण L म्हणतो, L या कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. म्हणून L या कवचाची कमाल धारकता किती आहे? 8. याप्रमाणे आपल्याला M आणि N या कवचाची कमाल धारकता 18 इलेक्ट्रॉन आणि 32 इलेक्ट्रॉन आहे असे सांगता येईल. यालाच काय म्हणतात? कवचांची कमाल धारकता. कवचांच्या कमाल धारकतेनुसारच अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचांमध्ये वितरण होते. म्हणजे ज्या कवचाची धारकता आपल्याला दिलेली आहे त्या धारकतेनुसारच त्या कवचामध्ये इलेक्ट्रॉन सामावू शकतात. म्हणजेच इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला तर त्याची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजेच त्या एखादं मूलद्रव्य जर घेतलं तर त्या मूलद्रव्याच्या वेगवेगळ्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याची मांडणी जी केलेली असते त्या मांडणीलाच काय म्हटलं जातं? मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन होय. या ठिकाणी आपल्याला इलेक्ट्रॉनची ऊर्जा प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. म्हणजे एखादा इलेक्ट्रॉन या पहिल्या कवचामध्ये असेल, पहिल्या कक्षेमध्ये असेल तर याच्याकडे एक विशिष्ट प्रकारची ठराविक ऊर्जा असते आणि या दुसऱ्या कवचात असणाऱ्या इलेक्ट्रॉनकडे ठराविक अशी ऊर्जा असते. या ठिकाणी अणुकेंद्रक दाखवलेलं आहे आपल्याला. पहिल्या कवचातील म्हणजेच K कवच इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते. हे अणूचं केंद्रक आहे आणि ह्या केंद्रकाला लागून असलेले हे जे काळं सर्कल जे आहे गोल हे पहिले कवच आहे म्हणजेच K कवच आहे. या K कवचातील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते. हे K कवच हे जे आपल्याला गोल फिरतं आहे ते K कवच आहे आणि या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा सर्वात कमी असते. त्यानंतर जे दुसरे कवच आहे त्या पुढील कवचामधील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. आता हे काळं जे दाखवलेलं आहे गोल हे पहिलं कवच आहे. त्यानंतर हे दुसरे कवच आहे. तर या पहिल्या कवचातील आणि दुसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेचा जर विचार केला आपण तर दुसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा ही पहिल्या कवचातील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. म्हणजेच अणुकेंद्रकापासून जसे जसे आपण दूर जाऊ त्याप्रमाणे कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढत जाते. या ठिकाणी तिसऱ्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा या आतील दोन्ही कवचातील इलेक्ट्रॉनच्या ऊर्जेपेक्षा जास्त असते. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मूलद्रव्य संज्ञा अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या आणि कवचातील इलेक्ट्रॉन वितरण म्हणजे
हे कवच KLMN दिलेले आहेत आणि संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन स्वरूपात आपल्याला लिहायचं आहे. या ठिकाणी हायड्रोजन अणूची संज्ञा आहे H, अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 1 आणि एक जो इलेक्ट्रॉन आहे तो K या पहिल्याच कवचामध्ये सामावलेला असतो. त्यानंतर हेलियमची संज्ञा He, हेलियमचा अणुअंक 2 असून त्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा 2 आहे आणि हेलियम अणूच्या पहिल्या कवचामध्ये दोन्ही इलेक्ट्रॉन सामावलेले असतात. अशा प्रकारे हेलियम या मूलद्रव्याच्या अणूमध्ये पहिल्या कवचाची कमाल धारकता पूर्ण झालेली आहे, म्हणजेच पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. त्यानंतर तिसरे जे मूलद्रव्य आहे लिथियमचा अणुअंक 3, इलेक्ट्रॉनची संख्या 3. या 3 पैकी पहिले जे 2 इलेक्ट्रॉन असतात ते K या कवचामध्ये आहेत आणि उर्वरित एक इलेक्ट्रॉन आहे तो L या कवचामध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर चौथं जे मूलद्रव्य आहे, पुढील मूलद्रव्य कार्बनची संज्ञा C, कार्बनचा अणुअंक 6 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 6. आता 6 मधले पहिले 2 जे इलेक्ट्रॉन असतात ते K या कवचामध्ये असतील आणि 6 वजा 2 केल्यानंतर वजाबाकी 4 येते, म्हणजे उर्वरित 4 इलेक्ट्रॉन जे आहेत ते L या कवचामध्ये असतात. त्यानंतर पुढील मूलद्रव्य आहे नायट्रोजनची संज्ञा N, इलेक्ट्रॉनची संख्या 7. 7 पैकी पहिले 2 इलेक्ट्रॉन जे आहेत ते K या कवचामध्ये असतील आणि 7 वजा 2 म्हणजेच उरले 5. 5 हे इलेक्ट्रॉन दुसऱ्या कवचामध्ये म्हणजेच L या कवचामध्ये सामावलेले असतात. त्या पुढील मूलद्रव्य आहे ऑक्सिजनची संज्ञा O आहे आणि ऑक्सिजनचा अणुअंक 8, त्यामुळे इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा किती असेल 8. या 8 पैकी पहिले 2 इलेक्ट्रॉन हे K या कवचामध्ये असतात आणि 8 वजा 2 म्हणजे उरलेले 6 इलेक्ट्रॉन जे आहेत ते L या कवचामध्ये असतील. त्या पुढील मूलद्रव्य आहे फ्लोरीनची संज्ञा आहे F, अणूतील इलेक्ट्रॉनची संख्या 9. 9 पैकी पहिले 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या कक्षेमध्ये असतील आणि 9 वजा 2 म्हणजेच उरले 7. 7 हे इलेक्ट्रॉन L या कवचामध्ये सामावलेले असतील. त्या पुढील मूलद्रव्य आहे निऑनचे इलेक्ट्रॉन संख्या आहे 10. 10 पैकी 10 मधून पहिले 2 इलेक्ट्रॉन हे पहिल्या K या कवचामध्ये असतील आणि 10 वजा 2 म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन हे L या कवचामध्ये सामावलेले असतात. या ठिकाणी सुद्धा L या कवचाची कमाल धारकता 8 आहे, म्हणून 8 पेक्षा जास्त मूलद्रव्य आपण L या कवचामध्ये लिहू शकत नाही किंवा सामावू शकत नाही. या पुढील मूलद्रव्य आहे सोडियमची संज्ञा Na, अणुअंक 11 आणि इलेक्ट्रॉनची संख्या 11. पैकी पहिले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये, दुसऱ्या कवचाची कमाल धारकता 8 आहे, म्हणून या कवचामध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन ठेवू. त्याच्यानंतर 8 अधिक 2 10. 11मधून 10 गेले तर उरला किती 1 आणि M या कवचामध्ये उर्वरित 1 इलेक्ट्रॉन सामावू शकतो. त्यानंतर पुढील मूलद्रव्य आहे क्लोरीनची संज्ञा Cl, क्लोरीनची मधील इलेक्ट्रॉनची संख्या आहे 17. 17 पैकी पहिले 2 इलेक्ट्रॉन K या कवचामध्ये, त्यानंतर पुढील कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन. आता 8 अधिक 2 बरोबर 10. 17मधून 10 गेले उरले किती 7. 7 इलेक्ट्रॉन आपल्याला M या कवचामध्ये ठेवता येतील. त्यानंतर पुढील मूलद्रव्य आहे ॲर्गॉनचा अणुअंक आहे 18 म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या 18. पहिल्या कवचामध्ये म्हणजे K या कवचामध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दाखवता येतील. त्या पुढील कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन दाखवता येतील, म्हणजे याची कमाल धारकता 8 आहे. 8 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन आपण L या कवचामध्ये दाखवू शकत नाही. 8 अधिक 2 10. 18मधून 10 गेले, इथे राहिले किती 8. अशा पद्धतीने M या कवचामध्ये सुद्धा 8 इलेक्ट्रॉन आलेले आहेत. त्यानंतर पुढील मूलद्रव्य आहे ब्रोमीनची संज्ञा आहे Br आणि ब्रोमीनच्या इलेक्ट्रॉन संख्या 35 म्हणजे अणुअंकसुद्धा 35. या 35 मधले पहिले 2 इलेक्ट्रॉन आपण पहिल्या कक्षेमध्ये ठेवू. त्यानंतर पुढील कक्षेमध्ये कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन
आणि आपल्याला माहीत आहे एम या कवचाची कमाल धारकता किती आहे? 18. या ठिकाणी 18. आता 18 अधिक 2 अधिक 8 बरोबर किती होतील? 28. 35मधून 28 गेल्यानंतर उरतात 7 आणि 7 हे इलेक्ट्रॉन आपण या ठिकाणी ठेवू. अशा प्रकारे आपल्याला संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन स्वरूपन या पद्धतीने दाखवता येईल. 2,4, त्याच्यानंतर 2,5, त्यानंतर ऑक्सिजनचे 2,6, त्यानंतर फ्लोरिनचे 2,7. याप्रमाणे या ठिकाणी निऑनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला स्वल्पविरामाच्या स्वरूपात 2,8. त्यानंतर या ठिकाणी सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,8,1 दाखवता येईल. याच प्रकारे क्लोरीनचे इलेक्ट्रॉन 2,8,7 दाखवता येईल. आर्गॉनचे इलेक्ट्रॉन 2,8,8 दाखविता येईल आणि ब्रोमिनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आपल्याला 2,8,18,7 या प्रकारे दाखवता येईल. आता या तक्त्याचा विचार करता हेलियम या मूलद्रव्याच्या पहिल्या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, सामावलेले आहेत आणि के या कवचाची कमाल धारकता किती आहे? 2. म्हणजेच या ठिकाणी हेलियमचं के म्हणजे पहिलं कवच हेच काय आहे? बाह्यतम कवच आहे. या अशा प्रकारची याला द्विक स्थिती प्राप्त झालेली आहे. म्हणजेच पहिल्या कवचाची कमाल धारकता 2 आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉन पहिल्याच कवचामध्ये सामावलेले आहेत, म्हणून याला द्विक स्थिती प्राप्त झालेली आहे. त्यामुळे हा हेलियमचा अणू कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. त्यानंतर निऑनमधील इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. पहिल्या कवचामध्ये 2 आहेत आणि दुसऱ्या एल या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावलेले आहेत आणि या एल या कवचाची कमाल धारकता किती आहे? 8 आहे. म्हणून अशा प्रकारे 8 इलेक्ट्रॉन या ठिकाणी सामावलेले आहेत. अशा प्रकारे निऑन या मूलद्रव्याच्या अणूला स्थिरता प्राप्त झालेली आहे. म्हणजेच निऑनसुद्धा हेलियमप्रमाणे रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. कारण काय? तर बाह्यतम कक्षा जी असते, बाह्यतम कवच जर पूर्ण भरलेला असेल तर असे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही. या ठिकाणी हेलियम मूलद्रव्याचा विचार करता पहिले कवच हेच बाह्यतम कवच आहे आणि त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजेच ते पूर्णपणे भरलेले आहे. त्याचप्रकारे निऑन या मूलद्रव्याचा विचार करता याचे बाह्यतम कवचामध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात आणि ते पूर्णपणे या ठिकाणी सामावलेले आहेत. म्हणून निऑन हे मूलद्रव्यसुद्धा कोणत्याही रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. अशा प्रकारे बाह्यतम कवचामध्ये द्विक स्थिती आणि अष्टक स्थिती प्राप्त करणारी मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाहीत. अशा मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्ये असे सुद्धा म्हटले जाते. यानंतर संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन स्वरूपन स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवितात. उदाहरणार्थ सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 2,8,1 आहे. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये के या कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत, दुसरे कवच एल या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसरे कवच एम या कवचात उर्वरित 1 इलेक्ट्रॉन आहे. याप्रमाणे एकूण 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात आणि स्वल्पविराम वापरून 2,8,1 अशा प्रकारे आपल्याला दाखवता येईल. त्यानंतर संयुजा व इलेक्ट्रॉन स्वरूपन. संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या, हे आपण मागील पाठात पाहिले आहे. संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेले रासायनिक बंधांची संख्या जी असते त्याला काय म्हटलं जातं? संयुजा असे म्हणतात. या ठिकाणी अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. म्हणजेच आता आपण जे इलेक्ट्रॉन स्वरूपन पाहिलं आहे त्या इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे बाह्यतम कवचातील जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन वापरून अणू काय करतो? रासायनिक बंध तयार करतो आणि किती रासायनिक बंध तयार करतो याच्यावरून त्या मूलद्रव्याच्या अणूची संयुजा ठरविता येते.
अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच असे म्हणतात. कारणे त्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की अणूची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते, म्हणून बाह्यतम कवचाला संयोजा कवच असे म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजे संयोजा इलेक्ट्रॉन होत. कारण काय तर बाह्यतम कवचामध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार केले जातात अणूकडून, आणि त्या किती रासायनिक बंध तयार झाले याच्यावरच त्या मूलद्रव्याच्या अणूची संयोजा ठरते. म्हणून बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनलाच काय म्हटलं जातं, संयोजा इलेक्ट्रॉन असे म्हणतात. या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ. अणूच्या संयोजेचा संबंध अणूमधील संयोजा इलेक्ट्रॉनांच्या संख्येशी, संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन, संख्येशी असल्याचे दिसून येते. प्रथम हेलियम व निऑन या मूलद्रव्याकडे पाहू. या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणजेच त्यांची संयोजा शून्य आहे. जी मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय असतात त्यांची संयोजा किती असते, शून्य. आपण सर्वप्रथम हेलियमचं उदाहरण पाहू. हेलियमचा अणुअंक आहे 2 आणि हेलियममध्ये इलेक्ट्रॉनची संख्या आहे 2. या ठिकाणी अणूचं केंद्रक आहे. त्याच्यानंतर अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कण असतात. त्यानंतर पहिली कक्षा आहे ही, आणि ह्या पहिल्या कक्षेमध्ये आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन ठेवायचे आहेत. आपल्याला माहीत आहे की पहिल्या कवचाची कमाल धारकता 2 इलेक्ट्रॉनची आहे, म्हणून हेलियममध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन या ठिकाणी ठेवू आणि दुसरा इलेक्ट्रॉन या ठिकाणी ठेवू. अशा प्रकारे हेलियम अणूमधील पहिले कवच हे पूर्णपणे भरलेले आहे. म्हणजेच पहिल्या कवचाची कमाल धारकता 2 इलेक्ट्रॉनची आहे आणि दोन्ही इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये सामावलेले आहेत. आणि तसेच हेलियमच्या अणूचा विचार करता पहिले कवच हेच बाह्यतम कवच आहे, आणि या ठिकाणी या कवचाची कमाल धारकता पूर्ण झाली असल्यामुळे हे इलेक्ट्रॉन रासायनिक बंध तयार करू शकत नाहीत, म्हणून ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत, म्हणून हेलियमची संयोजा शून्य आहे. त्याचप्रकारे दुसरं उदाहरण आपल्याला घेता येईल निऑनचा अणुअंक आहे 10, इलेक्ट्रॉनची संख्या 10. याचे आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण पाहू. या ठिकाणी हे निऑनचे अणुकेंद्रक आहे. अणुकेंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कण आहेत. त्यानंतर पहिले कवच, आता इलेक्ट्रॉनची संख्या 10 आहे. पहिल्या कवचामध्ये आपल्याला 2 इलेक्ट्रॉन दाखवता येतील. त्यानंतरचे दुसरे जे कवच आहे या ठिकाणी, या दुसऱ्या कवचामध्ये आपल्याला उर्वरित 8 इलेक्ट्रॉन दाखवायचे आहेत, कारण 10 मधले 2 इलेक्ट्रॉन पहिल्या कवचामध्ये आणि दुसऱ्या कवचाची म्हणजे या कक्षेची कमाल धारकता किती आहे, 8 इलेक्ट्रॉनचे आहे. म्हणून 1, 2, 3, त्यानंतर 4, 5, 6, 7 आणि 8. अशा प्रकारे आपल्याला निऑन या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दाखविता येईल. निऑन या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षा म्हणजे दुसरी कक्षा, ज्याला आपण एल कवच म्हणतो, या एल कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत. आतील के कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. अशा प्रकारे दोन्हीही कक्षा पूर्णपणे भरलेल्या आहेत, म्हणून ही मूलद्रव्य निऑनची जे मूलद्रव्याचा जो अणू आहे तो रासायनिक अभिक्रियेत भाग घेत नाही, म्हणून रासायनिकदृष्ट्या तो निष्क्रिय आहे. म्हणजेच निऑनची सुद्धा संयोजा या ठिकाणी शून्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. विद्यार्थी मित्र, या पुढील व्हिडिओमध्ये आपण संयोजा कशी ठरवली जाते
याचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.